सांगलीत क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षारंभाला उत्साहात सुरुवात झाली। या निमित्तानं विद्रोही सांस्कृतिक चळवळ सांगली जिल्हा सभ्यता संघ सांगली तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जुना स्टेशन चौक येथे महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीना शेषू आणि ॲडव्होकेट तेजस्विनी सूर्यवंशी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे, वसंत भोसले, प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे, प्राध्यापक दादासाहेब ढेरे, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, डॉक्टर बाबूराव गुरव, वसुकाका गुरव, प्राध्यापक गौतम काटकर, सुनील गुरव, अमर खोत, डॉक्टर रवींद्र श्रावस्ती, कॉम्रेड शंकर पुजारी, डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, सुरेश दुधगावकर, किरणराज कांबळे, डॉक्टर विनोद पवार, डॉक्टर राजू चंदन शिवे, नितीन कांबळे, गॅब्रियल तिवडे, अशफाक शेख, सुभाष कुलकर्णी, ॲडव्होकेट योगेश भाले, राजू कांबळे, दत्तात्रय बामणे, रोहित शिंदे आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत विकास मगदूम यांनी केलं। यावेळी महात्मा फुले यांच्या अखंडाचे सामूहिक वाचन करण्यात आले। मनोगतात मीना शेषू यांनी महात्मा फुले यांचे महिला सक्षमीकरणातील योगदान आणि स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर कॉम्रेड धनाजी गुरव यांनी महात्मा फुले यांच्या जातीअंत चळवळ, स्त्री शिक्षण, शेतकरी धोरण, स्त्री पुरुष समानता आणि कर्मकांड विरोधी कार्याचा आढावा घेत सध्याच्या सामाजिक राजकीय परिस्थितीत त्यांच्या विचारांची गरज अधोरेखित केली। तसेच द्विशताब्दी वर्षात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा मांडली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजू कांबळे यांनी केले आहे। आज महात्मा फुलेंची 199वी जयंती आहे आणि येतं पूर्ण वर्ष हे महात्मा फुलेंच्या जन्माचं द्विशताब्दी वर्ष आहे। मला असं वाटतं की या देशामधली लोकशाही, या देशातलं संविधान, या देशातलं सामाजिक न्यायाचे विचार हे भारतीय संविधानामध्ये एकत्रित झालेले आहेत आणि हे एकत्रित होण्यामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, तसंच महत्त्व हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचं राहिलेलं आहे। आज समाजामध्ये संविधान आणि लोकशाहीबद्दलच्या जाणीवा इतक्या राहिलेल्या नाहीत, त्यांचं महत्त्व बहुजन समाजातल्या माणसांच्या, स्त्रियांच्या लक्षात येत नाही। या द्विशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या आपण त्यांचे विचार आणि भारतीय लोकशाही आणि संविधानांचे विचार हे जनतेमध्ये घेऊन जाण्यासाठी ह्या वर्षभरामध्ये मोठे कार्यक्रम संघटित करणं आवश्यक आहे। त्यासाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तशा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विशताब्दी जन्माच्या निमित्तानं कमिट्या स्थापन करणं आणि वेगवेगळे कार्यक्रम घेणं याची सुरुवात आजपासून आम्ही करतो आहोत। त्याची आज इथं सुरुवात झाली, यासाठी आम्ही सगळेजण इथं जमलेले होतो। वर्षभर फुल्यांच्या विचारांचा जागर हा महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये पुढाकार सगळ्यांनी घ्यावा असा आग्रह करतो। 15 एप्रिल ते 14 एप्रिल असा क्रांतिबा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पर्वाचा हा कालखंड आहे। क्रांतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानामध्ये, विचारामध्ये, चळवळीमध्ये खूप साम्य आहे। त्यातल्या एका साम्याचा मी आवर्जून उल्लेख करतो, ते म्हणजे दोघेही इथल्या शूद्रातिशूद्र स्त्रियांच्या अवनतीचं जे कारण होतं ती इथली धार्मिक व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती आणि या दोघांनीही मुळापर्यंत जाऊन या शूद्रातिशूद्र स्त्रियांच्या मुक्तीसाठी धर्मचिकित्सा केली आणि या दोघांनी धर्मचिकित्सा करून केवळ थांबले नाही, तर ती प्रचलित असलेली पारंपरिक धर्मव्यवस्था त्यांनी नाकारली। मला इथे सर आवर्जून एक उल्लेख करायचा आहे, धनंजय कीरांच्या फुल्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा खोचकपणे एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे की क्रांतिबा फुल्यांनी मात्र धर्मांतर केलं नाही असं। वास्तविक पाहता सार्वजनिक सत्यधर्माची ज्या क्रांतिबा फुल्यांनी स्थापना केली, याचा अर्थ एका वेगळ्या धर्मव्यवस्थेची स्थापना केली। याचा अर्थ असा होतो की पूर्वीची त्यांची पारंपरिक जी काय धर्मव्यवस्था होती ती त्यांनी नाकारली। बाबासाहेबांनी तर जाहीरपणे धम्म स्वीकारून प्रचलित धर्मव्यवस्था त्यांनी नाकारली।
हे मी आजच्या संदर्भात यासाठी सांगतो आहे की नुकतंच आता महाराष्ट्र शासनाने धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली जो कायदा आणलेला आहे तो एका अर्थानं धर्मांतर बंदीचा कायदा आहे आणि या देशामध्ये हे ऐतिहासिक वास्तव आहे की ज्यांनी प्रचलित धार्मिक व्यवस्था नाकारली तेथे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त झालेले आहेत. त्याचं प्रमाण कमी जास्त असेल म्हणून या निमित्तानं फुले आणि बाबासाहेबांच्या जयंती संदर्भात त्यांच्या विचाराचा जागर करताना त्यांच्या विचाराच्या विरोधी जे काही कायदे होत आहेत म्हणजे शूद्रांच्या स्त्रियांच्या उन्नतीच्या आड येणार आहेत त्यांच्या विरुद्धही आपण एक सनदशीर का असेल ना परंतु भूमिका घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. हीच खऱ्या अर्थाने फुले आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना नम्र अभिवादन करेल. जय भीम. धन्यवाद.